जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर संजय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा मित्रांनो कपल व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो चढू खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिट बुकमार्क प्रिसेट आणि शिकीपीठ प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला इथं शेप 1 शेप 2 आणि तुम्हाला इथं टेक्स्ट लेअर इथे ॲड करून दिलेले आहे. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या की करून बघू शकता. मी इथं अनहाईड केलेलं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियममध्ये जायचं आहे. मीडियममध्ये गेल्यानंतर इथं फोटोला ॲड करा. फोटोला 6.16 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. बघू शकता मी अशा प्रकारे इथं सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. इथं मित्रांनो फोटोच्या 3 लेअर दिसून जातील. एडिटर 29 अशा मित्रांनो 3 लेअर दिसतील. एडिटर 29 फोटो अशा प्रकारे इथं 3 लेअर दिलेले आहेत. त्या तिन्ही लेअरमध्ये जो आत्ता फोटो ॲड केलेला आहे तोच फोटो आपल्याला तिन्ही लेअरमध्ये ॲड करायचा आहे. तर ॲड कसा करायचा सांगतो का, व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. बघू शकता इथं इमेज नावाचं तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं फोटोला सिलेक्ट करा आणि वरती मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं सिलेक्ट मीडिया नावाचं एक तुम्हाला इथं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. फोटोला इथं सिलेक्ट करा आणि वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. अशाच प्रकारे मित्रांनो तिन्ही लेअरमध्ये इथं मी फोटो ॲड करून घेतलेला आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट 6.16 सेकंदावर जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला सांगतो त्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे आपल्याला. करेक्ट मित्रांनो 18.4 सेकंदापर्यंत या फोटोला वाढवायचं आहे. त्या बीटपर्यंत आपल्याला फोटोला ॲड करायचा आहे. 18.4 सेकंदापर्यंत वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थितरित्या आपल्या इथं स्क्रीनवरती फोटोला सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, डुप्लिकेट लेअर करा पहिला फोटोची. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर काय करायचं, जे आपण पहिला फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे शेपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. बघू शकता मी तर शेपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. जो आपण डुप्लिकेट लेअर केलेला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. 8.16 सेकंदापाशी यायचा आहे. सिम्पली असं स्प्लिट करायचं आहे. बघू शकता मी असं स्प्लिट केलेलं आहे. 10.22 सेकंदावर जायचं आहे. बघू शकता इथं 10.22 सेकंदावर जो वेळ आलेला आहे स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर 12.28 सेकंदावर जाऊन स्प्लिट करायचं आहे. बघू शकता
अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला स्प्लिट करायचं आहे. आणि जे मित्रांनो आपण स्प्लिट केलेले आहेत बघू शकता, शेप 1च्या बॅकग्राऊंडला फोटो घेतलेला आहे. इथं टेक्स्ट लेअर मी ॲड करून दिलेलं आहे, त्या टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे. आणि इथं शेप 2च्या बॅकग्राऊंडला देखील मी घेतलेलं आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ मित्रांनो समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, इथं काय करायचं आहे, पहिला टेक्स्ट लेअरला इथनं सिलेक्ट करा, नंतर फोटोला सिलेक्ट करा आणि वरती 2 नंबरला इथं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. आणि नंतर शेप 2ला पण सेम तसंच करायचं आहे. पहिला शेप 2ला इथनं सिलेक्ट करा, नंतर फोटोला सिलेक्ट करा आणि वरती इथनं 2 नंबरचा इथनं ऑप्शन सिलेक्ट करा. तर बघू शकता मित्रांनो, आपण नंतर बॅकग्राऊंडच्या फोटोला इफेक्ट दिल्यावर तुम्हाला इथं हॅपी ॲनिव्हर्सरी इथं आलेलं दिसून जाईल. तर आता काय करायचं आहे मित्रांनो, करेक्ट मित्रांनो आपल्याला 18.4 सेकंद जो यायचा आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर मित्रांनो पुढचे फोटो आपल्याला डबल बीटमध्ये इथं ॲड करायचे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. मी सर्व फोटो इथनं ॲड करून दाखवतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो करेक्ट 20.4 सेकंद जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. नंतर मित्रांनो 20.4 सेकंद जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. फोटोला ॲड करा मित्रांनो. फोटोला ॲड केल्यानंतर 21.22 सेकंदापर्यंत फोटोला वाढवायचा आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. नंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो नेक्स्ट डबल बीट पशी जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर अशाच प्रकारे मित्रांनो एक डबल बीटपासून जी नेक्स्ट डबल बीटपर्यंत आपल्याला फोटो ॲड करायचे आहे. तर मी सर्व फोटो इथनं ॲड करून दाखवतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मी एकीकडून इथनं फोटो ॲड करत आहे. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. फोटो ॲड केलेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट मित्रांनो आपल्याला 18.4 सेकंद जो यायचा आहे. प्लस सेकंडवरती क्लिक करून आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला का रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला सिलेक्ट करायचं आहे. ब्लॅक असं सिम्पली खाली करा आणि व्हाईट असा वर करा. आपल्याला इथे एक शॅडो क्रिएट होऊन जाईल. व्हाईटवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं व्हाईटला पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करा. आपल्याला मित्रांनो इथे एक शॅडो क्रिएट होऊन जाईल. बघू शकता मित्रांनो. आणि 18.4 सेकंद जायचं आहे. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी मटेरियलमध्ये एक तुम्हाला इथं हॅपी ॲनिव्हर्सरी नावाचं इथे मी तुम्हाला PNG दिलेला आहे. तो PNG इथं ॲड करा. PNGला व्यवस्थित आपल्याला इथं खाली इथं सेट करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता मी इथं PNGला सेट केलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं हॅपी ॲनिव्हर्सरी इथं मी PNG ॲड केलेलं आहे. तर PNG ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, जो आपण सॉन्गच्या वरती जो आपण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो काय करायचं आहे, वरच्या तिन्ही फोटोचे इफेक्ट हाईड आहे ते अनहाईड करायचे आहेत. तर फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि पेज क्युरल इफेक्ट हाईड आहे तो अनहाईड करायचा आहे. तिन्ही फोटोचा इफेक्ट तो हाईड आहे तो अनहाईड करायचा आहे. तर बघू शकता मी इथं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो थोडंसं पुढं यायचं आहे. पुढं आल्यानंतर जो आपण शेप 1च्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर बघू शकता मी मगाशी बोललो होतो, जेव्हा आपण इफेक्ट पेस्ट करेल तेव्हा टेक्स्ट लेअर ही व्यवस्थितरित्या आपल्याला दिसून जाईल. पुढे देखील व्यवस्थितरित्या इथं प्रॉपर आपल्याला दिसून जाईल. तर मित्रांनो आता काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, थोडं पुढे स्क्रोल करायचं आहे. करेक्ट 6.6 सेकंद जो आहे 6.6 सेकंदासमोरचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी इथं पेस्ट केलेलं आहे. तर पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो 18.4 सेकंद जो यायचा आहे. बघू शकता 18.4 सेकंदापासून जे आपण जेवढे फोटो ॲड केलेले आहेत
त्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. जेवढे काय मित्रांनो आपण शेवटपर्यंत फोटो ॲड केलेले आहेत 18.4 सेकंदापासून जे शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर एक एक करून मी इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्याला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी इथं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. लास्टचा फोटो राहिलेले आहेत. तर बघू शकता मी इथनं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं आहे. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज मित्रांनो इथनं 11 ठेवा करेक्ट. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. इथनं व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.